सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अभिलाषा आणि माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या टॉपिक्सचे मी व्हिडिओज घेऊन येत असते, जसे की लाईफस्टाईल, डेली रुटीन, स्किन केअर, हेअर केअर, असे खूप सारे टॉपिक्स घेऊन येत असते. आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे. हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि माइट बी ह्याच्यामध्ये मी जरा कॉमेडी पण दिसू शकते, बट हेअरस्टाईल महत्त्वाची आहे. तर या व्हिडिओमध्ये मी 2 पोनीटेल्सच्या हेअरस्टाईल्स मी दाखवणार आहे आणि खूप सिम्पल, खूप क्यूट अशा हेअरस्टाईल्स आहेत. जर तुम्हाला लहान मुली असतील किंवा घरात लहान मुली असतील आणि त्यांना जर तुम्हाला वेगळं काहीतरी हेअरस्टाईल करायचे असतील 2 पोनीटेल्समध्ये, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हे हेअरस्टाईल्स खूपच जास्त आवडणार आहेत. तुम्ही या हेअरस्टाईल्स ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडल्या तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, म्हणजे असेच छान छान व्हिडिओज मला तुमच्यासाठी घेऊन यायला अजून प्रोत्साहन मिळेल. आणि तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच रिक्वेस्ट करू शकता आणि मी ते व्हिडिओज घेऊन येत राहील. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मी एका साईडला ऑलरेडी तो करून ठेवलेला आहे. मी तुम्हाला सेकंड साईडला करून आता आपण कसं या साईडला जशी केलेली आहे ना, अशी वेणी घातली आणि मग हे केलं, तसंच आपल्याला मी ऑलरेडी या साईडला करून ठेवलं. आता मी तुम्हाला या साईडला कसं करायचं दाखवते. पहिले मिडल पार्टिशन करून ह्या साईडला मी हाफमध्ये पार्ट डिवाइड केलेला आहे. मागच्या साईडला मी पोणी घातली आणि जो आता फ्रंट सेक्शन आहे त्याची आपल्याला इकडे जशी आपण वेणी घातली तशी वेणी घालायची. हे मागच्या साईडला हा सेक्शन असा घ्यायचा आहे आणि वेणी घालताना असं इथे नाही घालायचं, इथून नाही घालायला चालू करायची. आधी मागच्या साईडला असे केस घ्यायचे आणि मग त्याची वेणी घालायची. आपल्याला एकदम सिंपल आहे पण इतकी क्यूट हेअरस्टाईल दिसत नाही आणि छोट्या मुलींना तर अगदीच खूप गोड दिसते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर लहान मुली असतील घरात तर. मला जर मुलगी असती ना तर मी नक्कीच ह्या सगळ्या हेअरस्टाईल्स तिच्यावर ट्राय करूनच व्हिडिओ केला असता. बट एनिवेज, ही वेणी झालेली आहे बांधून. आता ही वेणी काय करायची आहे, ह्या म्हणजे वरच्या साईडनी अशी रबरच्या इथून फिरवून त्या पोनीला आपल्याला गुंडाळायची अशी, म्हणजे तो रबर बँड आहे ना अख्खा झाकला जाईल. आणि इथे जेव्हा एंड येईल तिथे तुम्हाला क्लिप लावून सिक्युअर करायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रबर बँडनी पण सिक्युअर करू शकता. तुमच्याकडे जर क्यूटवाले रबर बोज असतील तर ते पण तुम्ही तिथे लावू शकता आणि थोडंसं हे करायचं. सो आहे की नाही क्यूट हेअरस्टाईल? इतकी सोपी आहे पण लहान मुलींना तर इतक्या क्यूट दिसणार ना, आहे ना क्यूट. आता माझे हेअर्स थोडेसे लॉंग आहेत त्यामुळे मला माहीत नाही कसं दिसतंय माझ्यावर, पण जर मुलींचे हेअर्स असे शॉर्ट असतील एवढे तर इतकी क्यूट दिसते नाही हेअरस्टाईल. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर चला आपण जाऊया आता आपल्या पुढच्या हेअरस्टाईलकडे. तर आपली पुढची जी हेअरस्टाईल आहे त्याला काय करायचं, ती पण थोडीफार सेमच आहे. पण आता हे आपण पहिले पोनी घातल्या 2, बरोबर. पहिल्या हेअरस्टाईलला पण आपण पोनीज घातलेले आणि हाफ सेक्शनमध्ये डिवाइड करून फ्रंटचे पार्ट्स असे बाहेर काढले होते, बरोबर. तर आत्ता पण तेच करायचं आहे. फक्त आता काय करायचं आहे, हे जे हेअर्स आहेत ना पुढचे ते पहिले विंचरून घ्यायचे. विंचरले की मग तिथे आपल्याला एक पहिले पोणी घालायची. पोणी म्हणजे काय की रबर बँडने इथे म्हणजे रबर बँड लावायचा इथे, असं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. तो लावून झाला, ठीक आहे. हे असं दिसेल. आता थोडासा रबर बँड लूज करायचा आहे. लूज केला की इथे आपल्याला एक गॅप तयार करायची अशी आणि त्याच्यामधून हा आतल्या साईडनी हा फिरवून
हे केस असे इथून बाहेर काढायचे आणि मग रबर बँड टाईट करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता हा रबर बँड आपण टाईट केला. आता जी पोणी होती ती आपल्याला सोडायची. आणि हे जे केस आहेत, ही जी पोणी आपण, हे जे रबर बँड आपण लावलंय, हे ह्याच्यामध्ये ऍड करून टाकायचं असं. आणि मग त्याला क्यूटचा रबर बँड लावून सिक्युअर करायचं. दिसतंय की क्यूट? दिसतंय ना, किती क्यूट दिसतंय. इतके क्यूट हेअरस्टाईल दिसते ना छोट्या मुलींना. तर आता सेम आपल्याला असंच त्या साईडला करायचं. केस घ्यायचे फिरून बॅक साईडने. इथे आपल्याला जसा इकडे आपण रबर बँड यूज केला तसा रबर बँड यूज करायचा. आधी टाईट आहे ना हा रबर बँड, थोडासा त्याला आपण लूज करणार आहोत. मागच्या बाजूने ओढायचा, असं थोडा लूज केला. आता हे रबर बँड आपल्याला टर्न करायचं असं, आणि आतून असं हे हेअर्स बाहेर काढायचे आपल्याला. ओके, असे. आणि थोडंसं मग टाईट करायचं. ठीक आहे, आलं? ते झालं की हा रबर बँड सोडून द्यायचा. आणि हे केस ह्याच्यामध्ये ऍड करायचे, जसे आपण इकडे केले सेम तशीच. आणि हा क्यूटचा रबर बँड घेऊन इथे लावून टाकायचं. आहे की नाही क्यूट? जे क्यूट बोज असतील ना तुमच्याकडे, तर ते तुम्ही लावू शकता छानपैकी. आता आपण बघूया आपल्या लास्ट हेअरस्टाईलकडे. आता आपली जी लास्ट हेअरस्टाईल आहे त्याच्यासाठी आपल्याला 6 रबर बँड्स लागणार आहेत, सेम 2 कलरचे असे. तर काय करायचंय, नॉर्मल पोणी घालायची. जर तुम्हाला म्हणजे असे पुढे फ्लिट्स असतील कट केलेले तर ते तुम्ही बाहेर काढले तरी चालेल. अदरवाईज अख्खी पोणी तुम्ही बांधली तरी पण चालेल. तर नॉर्मल पोणीच घालायची, काही दुसरं नाही करायचं. ठीक आहे, टाईट करायची. दुसऱ्या साईडने पण तशीच पोणी घालून घेऊया. आणि रबरला सेम कलरचाच यूज करायचे. इथे जो कलर आहे त्याच कलरचा रबर बँड इथे तुम्ही लावा. आता काय करायचंय, एक रबर घ्यायचा. ही जी कोणी आहे, जर तुमचे लॉंग हेअर्स असतील तर ही हेअरस्टाईल खूपच छान दिसेल. आणि सगळ्यात फेवरेट ही हेअरस्टाईल आहे माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या हेअरस्टाईल्स मध्ये. थोडंसं गॅप ठेवून खाली रबर लावायचं. हा असं
फर्स्ट गॅप, सेकंड गॅप आणि हा, आणि अजून थोडीशी, आता अजून थोडीशी गॅप ठेवून हा इथे बांधायचा रबर. अजून थोडीशी गॅप ठेवून हा रबर इथे लावायचा खाली. आता ना सगळे रबर्स लावून झाले की काय करायचं, हे थोडं थोडं आपल्याला असं फुगवायचं. आता तुम्ही बघू शकता की सिंगल पोळीला सुद्धा हे हेअरस्टाईल खूपच छान दिसते, ट्रेंडिंग आहे. पण म्हटलं आपण ह्याला ट्राय करू, पण इतकी छान दिसते ना. सो नेक्स्ट साईडला आता सेम, पहिले तर आपण बांधले, सेकंड साईड खाली थोडीशी गॅप ठेवून हा रबर बँड लावायचा. हे झाल्यावर थोडं थोडंसं फुगवायचं आहे, जसं आपण या साईडला केलं. आणि सगळ्यात फेवरेट हेअरस्टाईल आहे माझी ही, आणि इतकी क्यूट दिसते ना, आणि छोट्या मुलींना तर इतकी क्यूट दिसते ना. तुम्ही नक्की ह्या हेअरस्टाईल्स ट्राय करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काहीही रिक्वेस्ट असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्कीच ते रिक्वेस्टेड व्हिडिओज घेऊन येत राहील. तसं हाही रिक्वेस्टेड व्हिडिओज आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, अजूनही केलं नसेल तर. मी असेच छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.